काय दिवस भंगार. थोडा थोडा असा बारीक जरी पाऊस असता तरी छान झालं वाटलं असतं. तुमची फिलिंग सांगा. आणि हा पार्ले पार्ले एक नंबर, एकच नंबर. काय स्पेशल काय एक नंबर तुझी कंबर. कुठे जाणार आहे ते अजून फिक्स नाहीये, आता ते फिक्स होईल. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग इथे स्टार्ट करूया. आम्ही चाललोय, म्हणजे आजचा ब्लॉग पण एक ट्रॅव्हल व्हिडिओच असणार आहे. तर आम्ही चाललोय आज, कुठं चाललोय ते आम्हाला पण नाही माहिती, अजून ठरायचं आहे. आता गाडी येईल, ज्या गाडीत आम्ही आर्टिगामध्ये जाणार आहे आज आम्ही, म्हणजे सगळे माझे भाऊ मंडळी असे आम्ही सगळे आज जाणार आहे. आज मित्र नाही आहेत, भाऊ मंडळी आहेत. तर कुठे जाणार आहे ते अजून फिक्स नाही आहे, आता ते फिक्स होईल. हे बघा बाळूदादा आला आहे आणि मागं व्ह्यू बघा कसला मस्त होतोय असा. तर आता गाडी येईल तेव्हा आम्ही ठरवू कुठं जायचं बसल्यावर. चला. आता आम्ही नाश्ता करायला थांबलो इथं हॉटेल परिवार म्हणून. काय आता चालू केलं. हां, तर आम्ही नाश्ता करायला हॉटेल परिवार नारायणगावमध्ये हॉटेल परिवार म्हणून इथं आलं. यांनी सजेस्ट केलं आहे. तर आत्ता मिसळ, वडा सॅम्पल आणि कढीवाडा इथलं स्पेशल आहे म्हणतात. तर आता ट्राय करणार. कढीवाडा काही खाल्लं नाही आहे, खाऊन बघूया. खाल्ल्यानंतर दाखवतो, रिव्ह्यू देतो. तुम्ही काय मागवता? नंतर खाल्ल्यानंतर कंटिन्यू तुम्हाला सांगतो कसं कढीवाडा कसा लागतो फर्स्ट टाइम. आता नाश्ता करून वगैरे सगळं झालंय. आत्ता हां, ते सांगितलंच ना आम्ही निघालोय कुठं. तर आत्ता नारायणगावला आलोय. आम्हाला अजूनही फिक्स नाही कुठं जाणार आहे, कारण की संडेचा दिवस आहे, गर्दी खूप असती, सगळीकडेच गर्दी असती, हे माहितीच आहे, कॉमन आहे. सो आम्ही आता निघालोय जुन्नरच्या दिशेने. जुन्नरमधून शिवनेरीच्या पायथ्याशी जाणार आहे. तिथून कुठं जाणार आहे ते मला नाही माहिती अजून, आणि मी जास्त डोकं पण नाही लावते, मी लहान आहे यांच्यात सगळ्यात. सो मी एन्जॉय करायचं काम करणार आहे. हे बघतील कुठं जायचं, कुठं थांबायचं, चांगला स्पॉट कुठं, गर्दी नाही. मी बस एन्जॉय करायला चाललोय. आणि हा कढीवडा खूप मस्त होता, खूप छान. म्हणजे घरी अशी कढी बनत नाही, खूप छान टेस्टी कढीवडा होता. आणि म्हणजे पहिल्यांदा कढीवडा ट्राय केला, खूप मस्त टेस्ट आली ती. आणि मिसळ पण छान होती. आणि वडा सॅम्पल मी नाही ट्राय केला. आणि चहा पिला. आता बाकीचे खात्यात मला झालंय खाऊन. हे इथं बघा, हे आत्ता बघितलं मी. या हॉटेलवर प्रवीण तरडे वगैरे आणि खूप सारे मोठे मोठे कलाकार येऊन गेले. खूप छान हॉटेल आहे, म्हणजे टेस्ट वगैरे खूप जुनं हॉटेल आहे म्हणतात. खूप छान हॉटेल आहे आणि टेस्ट पण खरंच जेन्युइनली चांगली आहे. चला, रिव्ह्यू कसं होतं? एक नंबर, एकच नंबर. काय स्पेशल काय? एक नंबर तुझी कंबर. कढीवाड्याबद्दल 2 शब्द. कढीवाडा एक नंबर. तुझे सगळ्यात भारी कढीवाडा. कढीवाडा काय होता, हायलाईट होता, अनएक्सपेक्टेड होता. म्हणलं एक्सपेक्टेशन जास्त नव्हते. पहिल्यांदा ट्राय केला कढीवाडा, म्हणजे आधी नाही खाल्लाय. वडा सॅम्पल वगैरे खाल्लेले लाईफमध्ये पहिल्यांदा कढीवाडा असा ट्राय केला. वडा संपल. हां, सगळीकडे तेच मोस्टली मिळतं. कढीवाडा सगळीकडे नाही मिळत आणि इथली टेस्ट पण छान होती. चांगलं. तर मग हॉटेल परिवार कधी आले नक्की ट्राय करा इथला कढीवाडा नारायणगावमध्ये. डाव्या बाजूला नाद करते काय, यायलाच लागते.
बाजूला व्ह्यू बघा. ये व्ह्यू 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 बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. इज्जत द्या, इज्जत द्या. कशी आहे व्ह्यू? तुमची फिलिंग सांगा. आणि हा पार्लेजी पार्लेजी खातोय. काय सुंदर मस्त फोटो काढायला थांबला होता आम्ही इथं. पण यांची काही कामं संपत नाही. एक झालं की एकाचे कॉल येतात. फिरायला आलेत, काम करत. बघा एक पुढं. अरे एक पार्ले खाल्ले. एनर्जी आली पाहिजे ना मग. हळूहळू एक एक करून, एक एक करून. माझे फोटो काढायचे. थांबा, नंतर कंटिन्यू करतो. माझे फोटो काढायचे. आता सगळ्यांचे फोटो काढून झालेत. आता आम्ही बसलोय गाडीत. आता नेक्स्ट स्पॉट कुठं? आपण पाण्याच्या ठिकाणी ना आता खिंडीत खिंडीत. खिंडीत जायचं. गणेश खिंडीत जाणार आहे. नाही, खिंडीत खिंडीत जी भेटेल ती खिंड. इकडे तिकडे हिंड. अच्छा. मस्त फोटो आले आता सगळ्यांचे. आता गाणी चालू व्हायची आधी. नेमका आज पाऊस नाहीये. हा ना, वैताग आलाय. लयच ऊन आहे. जरा जास्तच ऊन आहे. आम्ही आलो, ऊन जरा जास्त आहे. एक दिवशी वाटलं जाऊ मस्त पैकी पावसात, पण काय मजा नाही. वेट एन्जॉय. वॉटर पार्कला घ्या रे. वॉटर पार्क. तर ऊन खूप आहे, बघू शकता. सो इकडं ऊन नुसतं फार घामाघूम चिक चिक उसाळा झालाय. उसाळा. बघू आता पाऊस स्पॉट भारी. लागतोय का बघू पुढे वरती डोंगरावर गेल्यावर. आणि आता गाणी चालू होतील. सो नंतर आता सिनेमॅटिक्स काढेल जास्त. गाणी चालू होतील, नंतर व्हिडिओ काढता नाही. सो मग आता पुढे थांबेल तिथं कंटिन्यू करतो. आपण आता गणेश खिंडीमध्ये आहोत. आणि हे समोर जर बघितलं आपण तर खाली लागतो आपल्याला नगर कल्याण हायवे. आणि ह्या कल्याण हायवेच्या पलीकडे गेलं तर आपला हा पिंपळगाव जोगा धरण. ही एक खिंड आहे, माळशेज घाटातली एक खिंड आहे. ती पूर्ण आता धुक्यामध्ये हरवलेली आहे. विकिपीडिया ट्रॅव्हल एजंट. अजून मस्त व्ह्यू आहेत ना. ते इथं एक मंदिराला थांबलं. गणेश मंदिर आहे. गणेश खिंड आहे. ही खिंड दाखवली का? बोलला का काही? बोलला का त्याच्यात काही? ही अशी गणेश खिंड आहे. गणेश मंदिर इथं. आणि हा इथून मस्त असा व्ह्यू आहे. छान जागा आहे. अजून खूप सारे फोटो काढले. बापरे. ये त्या खिंडीतून जायचं आहे आम्हाला. खिंड दिसते का? ती बघा, तिथं अशी छोटीशी बघा. तिथं ती खिंड आहे. आता झूम करून माझ्या कॅमेरा दिसत नाही खिंड, पण ती तिथून जाणार आहे. दाखवलंय मी. काय ग, इथं फोटो काढायचे नाही. झालेत लय फोटो काढून. आता डायरेक्ट तिकडे जाऊ. पाण्यात काढायचे जर आवडतात. चला ना. पाणी आहे का कुठं? धबधबा पुढे चुकीचा दिवस. आता वेदर अपडेट नाही बघितलं आम्ही. गणपती मंदिर. काय म्हणणं आहे तुमचं? 2 वाजलेले आहेत आणि इथं कडक ऊन पडलंय. 2 वाजता ऊनच पडतं सहसा. पण आपण पावसाच्या अपेक्षेने आलो होतो ना. हो, पण जाऊ दे आता. काय करायचं, वातावरण आहे तसं. निसर्गाच्या मनातच तसं असेल तर आपण काय करू शकतो. निसर्ग आहे. पण आता तुमचं काय मत आहे याच्यावर? नो कमेंट्स. देवाची करणी डोंगराव पाणी. चला बघू पुढे जाऊन. आलाच पाऊस तर आपल्यावरती मेहरबान. जर निसर्ग मेहरबान असेलच तर होईल. तुम्हाला हे बघितल्यासारखं वाटत असेल, कारण की 2दा आलेलं आहे. आता दुसऱ्यांदा आलोय आपण सेम स्पॉटला. तू बोलतो स्वतःला दाखव ना. काय? ते बघताय त्यांचं त्यांना दाखव. कोण सेम स्पॉटला आले?
मी येऊन गेलेलो तू आणि या ब्लॉग वाल्यांनी जे ब्लॉग बघतात त्यांनी ते पण येऊन गेलेले. ब्लॉग वाल्यांनी आम्हाला सांगितलं की खूप छान आहे, पण इथे येऊन आम्हाला काय पाऊस लागलेला नाहीये. मी नाही म्हणलं छान आहे पाऊस नाही आला त्याला फटके देणार आहे. पाऊस. आता काय पावसाचे माझे काय संबंध? चला नंतर जे काय बघितलं ते नंतर आता. ठीक आहे. तर आम्ही आता आलोय जिथं लास्ट ट्रिपच्या वेळेस आलतो. लास्ट ट्रिपच्या वेळेस जिथं भिजलो होतं तिथंच आलोय आम्ही, कारण की तिकडं खूप गर्दी होती आणि तिकडं असं पाण्यात खेळण्याची जागा नव्हती. इकडं आहे हा. आणि बघा ना ते काय ऊन राव, काय दिवस भंगार. थोडा थोडा असा बारीक जरी पाऊस असता तरी छान झालं वाटलं असतं. पण ठीक आहे, वातावरण आपल्या हातात नसतं, काय नाही करू शकत त्याला. आणि खूप सारी हिरवळ पण इथं बघू शकता झाडं. हो की नाही सुनदादा? सुनदादा हा सुनदादा, पाऊस नाही पण हिरवळ खूप आहे आज. हा, पावसाने हिरवळ वाढतेच ना. हो काय की नाही? हिरवळ छान आहे. हिरवळ छान आहे, पण अजून काय धबधबे पण खूप वातावरण काय एवढं काय अजून मनाला भावत नाही. गरम व्हायला लागले. ते पाण्यात गेल्यावर असं सगळ्या ठिकाणाहून थंड झालं ना, बघूया आता कपडे वगैरे पुढे गेल्यावर कळेल. कळेल कळेल. दिसायला लागले वातावरण. हम्म. बरं आहे पण वातावरण. ते टेकडी बघ ना. टेकडी नाही, सुळका म्हणतात. हे? सुळका सुळका म्हणजे सुळका अर्थ? सगळ्यात उंच ठिकाण, असं टोकदार ठिकाण. टोकदार ठिकाण. गाईज नवीन शब्द शिकायला मिळाला आज, सुळका. अरे रुद्र, रुद्र एवढा लहान आहे का रे? लईच लहान. ते बघ आम्हाला वाटलं होतं तिकडं आम्हाला वाटलं होतं पाणी कमी असेल, पण आहे पाणी ठीकठाक. त्यामुळं होप्स आहेत, भिजू शकतो आम्ही, मजा येईल. नाच के दिखाओ ये डिंग 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 डिंग. आयुष्य सुंदर आहे. हा जर आयुष्यावर घ्या. आयुष्य सुंदर आहे. हा ते जगता आलं पाहिजे. बरोबर. फक्त मित्र नको काय ते मी बीप करतो, तू बोल. तू मी एडिटिंग मध्ये बीप करतो, तू बोल पूर्ण वाक्य. कळलं नाही, त्यांना कळलं पाहिजे. सोजवळ पोरं घेऊन गेलो. अच्छा, एकदम खूप सोजवळ. गाडीत आम्ही स्प्राईट चांगलं की फॅन्टा हे डिस्कस करत होतो. त्याच्यात माझा जिंक. हा माझा जिंकला त्याच्यात. माझा इज बेस्ट. तुम्ही पण सांगा, तुम्हाला माझा आवडतो का तुम्हाला स्लाइस आवडतं का थम्सअप आवडतं? तुम्ही तुमचं मत, तुमचं चॉईस याच्यात सांगा, कमेंट्समध्ये सांगा. बघताय काय? कमेंट करा. मी थकलो नाहीये, तू पण ना? अजिबात नाही. हा बिलकुल नाही थकलो आम्ही. अजून नाही. अजून. और क्या चाहिए? अरे एकच नंबर आहे. और क्या चाहिए? बॅग माझं रिकमेंडेशन. जेव्हा लोकेशन चांगली होती तेव्हा मी दिलंय, जेव्हा गणती तेव्हा मी कुठं बोललो. चला आता तिथं किंवा तिथं कुठं जाणार आहे आम्ही बघू. तिथं गेल्यावर तुम्हाला मग कंटिन्यू करतो. चला आलोय. लय गार पाणी यावेळेस, पण लास्ट टाइम पण गार पाणी होतं. लय तुम्ही काम पकड मासे पकड. हा घसरशील. मारली मिठी मला या ना, तिनं मारली मिठी. व्हिडिओ मध्ये खूपच गार पाणी येते या ठिकाणी. येस, आणि आम्हाला खूप मजा येत आहे. खूप मजा येत आहे. न्यूज रिपोर्टिंग थंड आहे. गार. हे तू खाली का बसलाय? पोहतोय तू? या बघा पोहतोय, बेडूक पोहतोय. नॅचरल गार आहे, नॅचरल गार. आता मस्त खेळून झालंय. नाही जावं लागेल. खूप सरळ खाली पडतंय ना. हे पण चांगलं आहे. जर जास्त पाणी असतं ना, अजून जोरात जर आला तिकडून जरा ब्लॉग कंटिन्यू कर, बोल याच्यात. मला लेस बांधायची, बोल. धबधबा खूपच छान आहे. खूप एन्जॉय केला मुलांनी.
आता आम्ही जातोय आमच्या गावी तर लेस सुटली होती. मस्त खेळलोय पाण्यात, पूर्ण ओलं ओलं झालंय शरीर, कपडे, अवयव सगळं भिजलंय. सापडत पण नाही. हा कोण ब्लॉक करत काय? मी सर नॉट फॉर किड्स एडिट. हा नाही कॅटेगरी टाकताना पण नॉट फॉर किड्स सरळ. जे तुम्हाला माझ्या किती थर्ड ब्लॉग मध्ये जे दिसतंय तेच सेम, तोच रूट, तीच हालत, पूर्ण हालत. इकडे 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 इकडे. आपण इथं आज एन्जॉय मस्त झालं आणि पाऊस पण आला नंतर दिवसभर पाऊस नव्हता आणि आम्ही जेव्हा पाण्यात खेळत होतो तेव्हा पाऊस आला, म्हणून अजून छान मजा आली. आता बघा सगळे भिजलेत, सगळ्यांची हालत. काय संभाटाचा जो इन्फ्लुएन्स झाला आमच्यावर, बापरे. संभाट ऐकून झाला टंबाटा. हे बघा कसं आहे, हेच चाललंय पूर्ण आज. जशी संभाटाची गाणी ऐकलेत तेच चाललंय. कसलं भारी दिसतंय आता, ओले ओले रूट. नेचर स्कॉल पाणी पिते. इथे बघा हे तेच पाणी पितात तेच करणार होता, अडवलं. आपल्या हे गाव सोडलं ना, पाऊस नसेल पुढं. आता आम्ही जाऊ गाडीजवळ. म्हणजे सगळे कपडे गाडीमध्ये आहेत. कपडे कुठं बदलायचे, कसे कदाचित गाडीतच बदलू, कपडे बदलू, सगळं झालं मग निघू. आणि मग घरी जाताना मस्तपैकी पोटभर जेव. तेव्हा नाही, आता दाखवेल मी काय इंटरेस्टिंग झालं, कारण की आता तरी पूर्ण ओलं काही जास्त सुचत नाही आणि मोमेंट एन्जॉय करणं गरजेचं आहे. सो मग आता खाली जाऊन कपडे बदलतो आणि मग नंतर तुम्हाला कंटिन्यू करतो. बाय बाय. सिनेमॅटिक्स. आता आम्ही आलोय काय बघा, कपडे सगळं बदलून एका ठिकाणी आलो. म्हणजे एका ठिकाणी काय, परिवारजीकडे रेस्टॉरंटला आम्ही थांबलो होतो सकाळी, तिकडंच आलो. आणि काय म्हणतात, आता थोडं हे काय म्हणतात, थोडंसं खायला घेतोय, भजी वगैरे घेतोय. कारण की अजून आम्हाला जिथं खायला जायचं तिथं वेळ लागेल, त्यामुळं आता मग इथं थोडं भजी वगैरेच घेतोय, नॉर्मल सॉफ्ट, जास्त असं हे जड नाही खाते. कारण की नंतर मग जेवण जाणार नाही, पाव वगैरे असं काय खाल्लं तर. त्यामुळं मग आता नॉर्मल खाणार आहे. आणि मगाशी एक सीन झाला. मगाशी मी जेव्हा आम्ही पाण्यात खेळायला स्टार्ट केलं तेव्हा मी हा मोबाईल एक छोट्याशा बॅग घेऊन गेलो. त्याच्यामध्ये ठेवताना चुकून रेकॉर्डिंग ऑन झाली आणि खेळून सगळं झाल्यावर जेव्हा बाहेर काढला तेव्हा रेकॉर्डिंग ऑन होती आणि तेव्हा स्विच ऑफ झालं सगळं. पण 52 मिनिटं जवळपास रेकॉर्ड झालं, सगळं चार्जिंग संपून गेलं. त्याच्यानंतर नंतर मग बघितलं स्टार्टच नव्हतं. मग कळलं मला की स्विच ऑफ झालं आहे. मग गाडीत आल्यावर जेव्हा चार्जिंग लावला आणि मी कपडे बदलले वगैरे सगळं झालं आणि आता चार्जिंग झालं आहे.
आता बघू भजी वगैरे येतील त्याच्यानंतर कंटिन्यू करतो. हो काय शूट करण्याजवळ बनतंय. तर आता आम्ही पेट्रोल भरायला थांबलोय सगळं. आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलोय ना जवळपास. नाही दिसत कसं काय लाईटचं तू ब्लॅक आता बघ बरं दिसतंय. हां तर आम्ही अर्धा रस्ता कव्हर केलाय. आता हॉटेलला थांबायचा प्लॅन आहे पण आता CNG भरायला थांबलो इथं. नाही दिसत CNG नाही दिसत. दिसतोय मी इथे एवढी लाईट आहे ना इकडे करतो ना. हा तर आम्ही एक आहे माच करणार आहे बघा. उगाच स्टाईल मारायची शिस्तीत चालवायला जमत. तर मग आता पेट्रोल CNG भरायला आलोय त्यासाठी मग आता थांबलो इथं. अरे ओळखी. तर आता नंतर कंटिन्यू करतो जेवायला थांबल्यावर तोपर्यंत पाईप. तर सगळं खाऊन वगैरे सगळं झालं आणि आता घरी पोहोचले. किती वाजले 11:15 वाजलेत. लेट झालं घरी पोहोचलो. आता घरी पोहोचलो. हाच ब्लॉगचा एंड आहे. होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलेला असेल. ब्लॉग मधला फेवरेट पार्ट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया तुम्हाला अशाच एका व्हिडिओ किंवा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.